एब्सेंट नहीं रहना है गाइस। एब्सेंट रहोगे तो लॉस होगा, क्योंकि आई वांट कि हम चीज़ें जल्दी जल्दी एग्जीक्यूट करें, बहुत सारी चीज़ें हम प्रैक्टिकली इंप्लीमेंट करें। प्रोजेक्ट्स भी मैं आई एम थिंकिंग अबाउट गिविंग यू सम प्रोजेक्ट्स। ठीक है, तो एब्सेंट नहीं रहना है। ओके फाइन। तो लास्ट टाइम हमने क्या देख रखा था, व्हाट वी हैव सीन गाइस, डेसिमल टू बाइनरी कन्वर्जन वी हैव सीन, राइट? समझ में आ रहा है? राइट ना? इजी था। सो व्हाट वी हैव डिड Yes, sir. like a decimal to binary, very easy to execute, right? तो उसमें आपको कुछ प्रॉब्लम है? डू यू हैव एनी काइंड ऑफ इश्यूज गाइस इन दैट हाउ टू कन्वर्ट डेसिमल इनटू बाइनरी? इजी है ना? हम्म। Yes, sir. Yes, sir. बोला कि आप कितने शांत शांत हो, घर पे भी ऐसे शांत रहते हो क्या? घर पे नहीं रहते होंगे ऐसे शांत, मेरे सामने रहते हो ना? हाँ, घर पे तो बहुत बोलते होगे, नहीं बोलते क्या? ओके गाइस, सो आज हम क्या करेंगे? सो लास्ट सेशन वी हैव सीन हाउ टू कन्वर्ट डेसिमल इनटू बाइनरी, राइट? आज हमें उसका उल्टा करना है। आज हमें देखना है हाउ टू कन्वर्ट बाइनरी टू डेसिमल। समझ में आ रहा है? यस गाइस, आज हमें देखना है कि हाउ वी कैन कन्वर्ट बाइनरी नंबर इनटू डेसिमल नंबर। बाइनरी नंबर क्या होता है? जिसका बेस जो है वो 10 सॉरी जिसका बेस जो है वो कितना क्या होता है? 2 होता है। समझ में आ रहा है? बाइनरी नंबर सिस्टम का बेस क्या होता है गाइस? व्हाट इज द बेस ऑफ बाइनरी नंबर सिस्टम? 2। समझ में आ रहा है? 2. And what is the base of decimal number system, which is 10, right? Okay, so I will just give you simple exercise, और मैं आपको एक यहाँ से हम स्टार्ट करते हैं कि हम बाइनरी को डेसिमल में कैसे कन्वर्ट करेंगे। ठीक है, तो मैं आपको एक नंबर दे रहा हूँ जिसका आपको मुझे बाइनरी निकाल के बताना है। सो आई विल राइट, आई एम जस्ट गिविंग यू अ नंबर ऑफ, लेट्स टेक दिस नंबर, ओके fine. So okay, so I'm just giving you a number which is like a 14। 14 का बाइनरी नंबर निकालो, क्या होता है? कैलकुलेट द बाइनरी ऑफ 14। यस गाइस, कैलकुलेट क्या होता है? 1110. 1110। यस एवरीवन, वैष्णवी, धनश्री, सृज्या, इजी है ना? 1110। अभी 1110 एक बाइनरी नंबर है गाइस, दिस 1110 is a binary number. So what we have to do, we wanted to convert this binary into decimal. वेरी इजी। जो हमने बाइनरी डेसिमल टू बाइनरी देखा उससे भी इजी है। तो सबसे पहले करना क्या है आपको? जिसका भी बाइनरी टू डेसिमल कैलकुलेट करना, तो आपके पास बाइनरी होगा। व्हेन यू वांटेड टू कन्वर्ट बाइनरी टू डेसिमल, तो आपके पास में बाइनरी नंबर तो होगा। तो सपोज लेट्स टेक आई हैव दिस नंबर विच इज 1 1 1 0। यही है बाइनरी ऑफ 14 गाइस। यस, बराबर है। तो इसके नीचे आपने क्या करना है? इसके नीचे 2 लिख देना है, ये 2, ये 2 2 2। समझ में आ रहा है क्या? आर यू गेटिंग दिस? समझ में आ रहा है? ओके, Yes, sir. सबके नीचे जो 2 लिख देना है। अब नंबर स्टार्ट करना है, 2 के ऊपर 0 देना है, फिर 1 देना है, फिर 2 देना है, फिर 3 देना है। समझ में आ रहा है? आर यू गेटिंग दिस गाइस? Yes, ओके, sir. 0 से स्टार्ट करना है। अब देखो, सबसे पहले इन नीचे का पावर निकाल लेना है। तो जब भी 2 टू द पावर 0 क्या होता है? 1 होता है। क्या होता है? 1. और 1 क्या होता है? सॉरी, 2 टू द पावर 0 क्या होता है? 1। और 1 को 0 से मल्टीप्लाई करो तो क्या होगा? 0. 0। 0. फिर यहाँ पे लगा देना है प्लस, फिर नीचे लगा। 2 टू द पावर 1 क्या होता है? 2 होता है। 2 टू द पावर 1 2, और 2 को 1 से मल्टीप्लाई करोगे तो 2 आएगा, तो यहाँ पे लिख देते हैं 2 प्लस। 2 टू द पावर 2 क्या होता है? 4। 4 को 1 से 4. मल्टीप्लाई करोगे तो 4 आएगा। फिर 2 टू द पावर 3 क्या होता है? 8। 8 को 2 से 8. मल्टीप्लाई करोगे तो क्या आएगा? 8 आएगा प्लस, बराबर है? समझ में आ रहा है? 8 को 1 से 8 को 1 से मल्टीप्लाई किया तो 8 8 1 जाए 8। ओके, अब इसको प्लस करते हैं। 8 और 4 हो गया हमारा 12, 12 और 2 हो गया 14। समझ में आया? ये हो गया 14। समझ में आ रहा है गाइस हाउ वी कैलकुलेट दिस? एक और Yes, बात, sir. नीचे सबसे पहले बेस लिख देना। सो आई हैव 111, सो आई विल राइट 1 2 3 एंड दिस इज द 111। इन सारों के नीचे 2 लिख देना है, 2 2 2 2। अब इसको पावर स्टार्ट करना है, तो लास्ट से 0 स्टार्ट करते हैं, फिर 1, फिर 2, फिर 3। ओके, अब एक सिंपल ट्रिक भी है, बट मैं आपको सबसे पहले डिफिकल्ट बताऊंगा ताकि आप थोड़ा हैंड्स ऑन काम करो। अब देखो करना क्या है, सबसे पहले नीचे की पावर निकाल लेना। तो 2 टू द पावर 0 हमारा 1 होता है, और जो पावर निकलेगी उसको ऊपर वाले नंबर से मल्टीप्लाई करना। सो 2 टू द पावर 0 1 होता है, 1 को 0 से मल्टीप्लाई करूंगा तो 1 0 आएगा, तो यहाँ पे 0 लिख दिया। अब लगाना है यहाँ पे प्लस।
टू टू द पावर 1 क्या होता है? 2। 2 को ऊपर से मल्टीप्लाई करोगे तो क्या होगा? 2 1 जा 2 होता है, तो यहाँ पे लिख दिया 2 प्लस 2 टू द पावर 2 क्या होता है? 4। 4 को 1 से मल्टीप्लाई करोगे तो 4 आएगा, तो यहाँ पे आ गया 4 प्लस 2 टू द पावर 3 क्या होता है? 8। 8 को ऊपर 1 से मल्टीप्लाई करोगे तो क्या आएगा? 8, तो यहाँ पे आ जाएगा 8। अब इसको सागर को आप जोड़ दोगे तो 4 और 2 4 आणि सॉरी 8 आणि 4 12 आणि 2 14, बरोबर आहे? समजलंय का गाईज? बोला बोला, समजलंय का? Yes, sir. वैष्णवी, धनश्री, श्रीज्या, योगेश्वरी, सांगा सांगा, समजलंय का? Yes, sir. पक्का? आणखी एकदा सांगू? अच्छा चला, मला सांगा, मला तुम्ही बायनरी सांगा. मी तुम्हाला एक बायनरी नंबर देतोय, सॉरी मी तुम्हाला एक नंबर देतोय डेसिमल. 16चा बायनरी नंबर सांगा, काय असतं बरं? सांगा, काढा बरं 16चा बायनरी. कॅल्क्युलेट द बायनरी ऑफ 16. कॅल्क्युलेट करा 16चा बायनरी सांगा, आणि सगळे हे एक्झिक्यूट करा. गाईज आय वॉन्ट की तुम्ही सगळे प्रॅक्टिस करा सोबत सोबत, आपण सर्व मिळून प्रॅक्टिस करू. 1 4 times 0. बरोबर आहे? हा, वैष्णवी, श्रीज्या सांगा काय आहे? 1 4 टाइम्स 0, राईट? 1. सो 1 1 2 3 4, Yes. बरोबर आहे? 1 आणि 4 वेळा 0 लिहायचं. 1 1 1 2 3 4, ठीक आहे? 4 टाइम्स 0. आता याचा सगळ्यांच्या खाली बेस 2 द्यायचा. 2 2 2 2 2, ठीक आहे? ओके, आता पॉवर स्टार्ट करते. हा येईल 0, हा येईल 1, हा येईल 2, हा येईल 3, हा होईल 4, हा होईल 5. समजतंय का? येस गाइस, एव्हरीवन आर यू गेटिंग दिस? सगळ्यांना समजतंय? आता मला Yes, सांगा, sir. 2 टू द पॉवर 0 काय असतं बरं? 1 असतं. 2 टू द पॉवर 0. 1. Sorry, 1. 2 टू द पॉवर 0 1 असतं गाइस, इट इज अ स्पेशल केस. 2 टू द पॉवर 0 इज 1. 1 नी 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 येईल, प्लस 2 टू द पॉवर 1 काय असतं? 2 2 2 टू द पॉवर 1 2. 2 नी वर मल्टिप्लाय करा 0 ला, काय येईल? 0 प्लस 2 टू द पॉवर 2 काय येईल? 4. आता जे बघा, जिथे जिथे 0 आहे तिथे 0 येणार, बरोबर आहे? याच्या इथे पण 0 आहे तर हे 0 येईल. 3 च्या वर पण 0 आहे तिथे पण 0 येईल, बरोबर आहे? समजतंय का? ज्याच्या ज्याच्या वर तुम्हाला ते 0 0 दिसतं ना, सगळं 0 0 येईल ना, बरोबर आहे? मल्टिप्लाय कराल तर 0 येईल. 2 टू द पॉवर 4 काय असतं बरं? 2 टू द पॉवर 4 काय असतं? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 काय असतं? 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, बरोबर आहे का? 60. काय असतं? Yes, sir. 4. यस. हो, काहीतरी चुकतंय आपलं. 111 0 1 1 1 5 टाइम्स 0 आहे ना? एकच वेळ आहे ना 1? How, sir? एकदा 1 4 times 0. हा, तर मी डबल 1 लिहिलंय गाइस, सॉरी, माय बॅड. अँड फॉर माय मिस्टेक आय विल ड्रॉ दिस अगेन. ठीक आहे, बघा खूप इझी आहे, काहीच नाही करायचं. एकदा आणखी सांगतोय, 16चा बायनरी जेव्हा काढलाय ना आपण, 16चा बायनरी ते 1 1 सॉरी 1 0 0 0 0, ठीक आहे? 1 आणि 4 टाइम्स 0, सगळ्याच्या खाली 2 लिहायचं. इथे 2 येईल, इथे 2 येईल, इथे पण 2 येईल, इथे पण 2 येईल आणि इथे पण 2 येईल, ठीक आहे? आता सगळ्याच्या 2 ला पॉवर द्यायची. पॉवर 0 पासून स्टार्ट होईल. 0 1 2 3 आणि 4. इतकं समजलंय का गाईज? आर यू गेटिंग दिस? इतकं समजलंय? सगळ्यात पहिले खालची पॉवर Yes. काढून घ्यायची. 2 टू द पॉवर 0 इज 1, सो 1 नी जर 0 ला मल्टिप्लाय करत तर 0 येईल, तिथे 0 येईल, प्लस आता बघा, जितके पण 0 0 आहे वर, तर मल्टिप्लाय करून 0 येणार, तर मी 3 टाइम 0 लिहितो. 0 0 आणि 0. समजतंय का? आर यू गेटिंग दिस? वर तर 3 टाइम 0 आहे, म्हणजे 4 टाइम 0 आहे, तर मी 0 0 लिहितो डायरेक्टली, बिकॉज आय नो की जिथे पण 0 आहे वरती, इथे मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 0. नंतर इथे काय असतं? 2 टू द पॉवर 4. 2 टू द पॉवर इज अ 16. 16 येतं. 16 ला 1 नी मल्टिप्लाय केलं तर काय येतं? 16. सो 16 प्लस 0 0. आता 0चं काही नसतं, म्हणजे इथे काय येईल? 16. म्हणजे काय आलं? 1 1 2 3 4, म्हणजे 1 4 टाइम 0 याच्यावर काय आहे? डेसिमल नंबर 16. समजतंय का? वैष्णवी, Yes, sir. धनश्री, श्रीज्या, समजतंय का? प्लीज सांगा, समजतंय का? सांगा. Yes, sir. फास्ट होतंय का? Yes, sir. फास्ट होतंय? सांगा, फास्ट होतंय का? सांगा सांगा, आय विल नॉट माइंड गाईज. फास्ट होतंय का? सांगा, फास्ट होतंय? हा, चला, मला तुम्ही बायनरी सांगा. सर एकदा रिपीट करा ना. ओके ओके, सांगतो. हा, एकदा दोनदा तीनदा खूपदा सांगतो, काही प्रॉब्लेम नाही, बट लक्ष द्यायचा. बघा, आपल्याला काय करायचं आहे? बायनरी नंबरला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशात? बायनरीला डेसिमल मध्ये कन्वर्ट. आणि जसं जसं आता जैसे आप में से किसी ने अभी पूछा ना कि समझ में नहीं आया, फिर से बताओ. सो दॅट इज द काइंड ऑफ रिस्पॉन्स आय वॉन्ट दिस. तुम्हाला नाही समजलं तर विचारायचं. मला आवडेल की जेव्हा तुम्ही मला विचाराल की मला समजलं नाही, पुन्हा सांगा. ओके,
बघा, बायनरी टू डेसिमल आपल्याला कन्वर्ट करायचं ना. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक नंबर देतोय विच इज अ डेसिमल नंबर. ओके, मी तुम्हाला एक डेसिमल नंबर देतोय की मी म्हणतोय की मला तुम्ही तुमच्याकडे नंबर डेसिमल नंबर आहे विच इज अ 24. 24चा बायनरी काढा बरं, काय येतं कॅल्क्युलेट गाईज. 24चा बायनरी काय येतं सांगा बरं कॅल्क्युलेट करून. हा सर्वांनी काढायचं, हा सर्वांनी काढायचं, सर्वांनी एक्सरसाइज हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला 11,000,000. 11,1,1,2,3. ठीक आहे. आता या बायनरीला आपल्याला पुन्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा, हा आपल्याकडे बायनरी नंबर आला ना 1,11,1,000. याला आपल्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. समजतंय का गाईज? बघा, सगळ्यात पहिले तुमच्याकडे जो पण बायनरी नंबर असेल ना त्याला लिहायचं. माझ्याकडे हा आहे 11,000,000. ठीक आहे. आणि त्या नंबरच्या खाली प्रत्येक नंबरच्या खाली 2 लिहायचे. इथे 2 लिहितोय, याच्या खाली पण 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 2 लिहितोय. समजतंय का? इतकं समजलंय? कोणी विचारलं होतं मला? इतकं समजलंय का गाईज? इतकं समजलंय? आता बघा, तुम्ही जे 2 लिहिलंय ना या सगळ्या जे 2 व्हॉट एव्हर म्हणजे सगळ्या बायनरी नंबरच्या खाली तुम्ही 2 लिहिलं आहे. याला पॉवर द्यायची 2 टू द पॉवर 0, मग 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 2, 2 टू द पॉवर 3, 2 टू द पॉवर 4. इतकं समजलंय का गाईज? इज दॅट मच यू आर क्लिअर? इतकं Yes, समज. sir. आता बघा काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही पॉवर काढायची. हा सगळ्यात पहिले काय काढायची? पॉवर. म्हणजे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना खाली बेस, याची पॉवर काढायची. म्हणजे का 2 टू द पॉवर 0 काय होतं बरं? 1 होतं. काय होतं? 1. 2 टू द पॉवर 0 काय होतं? 1. याला तुम्ही 0 ने मल्टिप्लाय करा. वरचा जो 0 आहे ना त्याने मल्टिप्लाय करा. तर 2 टू द पॉवर 0 1. 1 इंटू 0 काय असतं? 0 असतं. समजलंय? 0. इथे द्यायचं प्लस. पुन्हा सेम प्रोसेस. 2 टू द पॉवर 1 काय असतं बरं? 2 असतं. 2. काय असतं गाईज? 2 टू द पॉवर 1. इथे आपला येतं 2. तर 2 ला तुम्ही हा 0 जो आहे ना याला मल्टिप्लाय करा. तर काय येईल? 2 इंटू 0 0 येईल. समजतंय का? मग काय येईल? 2 टू द पॉवर 2 काय असतं? 4 असतं. 4 ने 0 ला मल्टिप्लाय करा. तर काय येईल? 0 येईल. इथं प्लस करून 0 लिहायचं. समजतंय? मग 2 टू द पॉवर 3 काय असतं? येस गाईज, व्हॉट इज 2 टू द पॉवर 3 काय असतं? 2 टू द पॉवर 8. 3 काय असतं? 8. 8 ने वर मल्टिप्लाय करसाल तर 8च येईल, बिकॉज 8 इंटू 1 8च असतं. 8 प्लस 2 टू द पॉवर 4 काय असतं? 16. 16. 16 ला 16. 1 ने मल्टिप्लाय करा तर 16 येईल. तर म्हणजे 16. आता याला प्लस केलं म्हणजे 16 20 आणि 24 म्हणजे हा आपला 24 निघाला. समजतंय? समजतंय का? अच्छा, बायनरी काढा बरं. 32 चा बायनरी काढा. कॅल्क्युलेट द बायनरी ऑफ 32. मग तुम्हाला आणखी एक खूप 2-3 मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. 1 5 times 0. ओके, 1 1 2 3 4 5. ठीक आहे. बघा, सेम प्रोसिजर. 1 2 3 4 5. 1 5 टाइम्स 0. सगळ्याच्या खाली 2 2 लिहायचं. तिथे लिहितोय 2 2 2 2 आणि 2. ठीक आहे. आणि इथे 2 येईल. हा 1 आहे. ठीक आहे. आता बघा, सगळ्याच्याला पॉवर देतोय 0 1 2 3 4 आणि 5. आता बघा, तुम्हाला एक ट्रिक सांगतोय. तुम्ही आधी काय करता बरं? तुम्ही सगळ्यात पहिले पॉवर काढता. म्हणजे तुम्ही खालचं जे पॉवर काढता 0 2 टू द पॉवर 0 इज 1. देन त्याला जो वर नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करता. 2 टू द पॉवर 1 काढता, मग त्याला 0 ने मल्टिप्लाय करता. आता बघा, किती 0 आहे आपल्याकडं? 5 0 आहे ना. तुम्ही खाली पॉवर काढाल, मग त्याला मल्टिप्लाय कराल 0 नी, तर वरता 0 आहे तर सगळं 0 0 येईल. बरोबर आहे? तुम्ही याची पॉवर काढाल, मग याला मल्टिप्लाय करा 0 नी. याची पॉवर काढाल, मग 0 नी मल्टिप्लाय करा. तर तुम्हाला आउटपुट 0च मिळेल. तर किती 0 आहे आपल्याकडे? 1 2 3 4 5. मी काय लिहितो? 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0. हे समजलंय का? कारण की तुम्ही मल्टिप्लाय वर 0 नी कराल तर 0च येणार आहे ना आउटपुट. समजतंय का? Yes, sir. आणि मग इथे माझ्याकडे बघा, इथे 1 दिसतोय. 2 टू द पॉवर 5 काय असतं बरं? हा 2 टू द पॉवर 5 काय असतं? 32 येईल ऑफकोर्स. 32. समजतंय का? तर याचं काय येईल आपल्याकडे? 32. सांगा, समजतंय का? हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द बायनरी ऑफ बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी. Yes, sir. सगळे बोला. आय एम ओनली गेटिंग रिस्पॉन्स फ्रॉम 1 पर्सन. रिमेनिंग गाईज, आर यू गेटिंग दिस? नाही समजलं असेल Yes, तर sir. पुन्हा सांगा. मी पुन्हा सांगतो. आय डोंट हॅव एनी इश्यू टू टेल यू रिपीटेडली, बट तुमचं हे भलं झालं पाहिजे. हा सांगा सांगा, समजलंय? पक्का Yes, समजलंय sir. का? Yes, sir. कोणीतरी मला विचारलं होतं ना, आप में से किसी ने पूछा था ना कि एक बार फिर से बताओ. समझ में आया? हम्म
बताइए बताइए, समझ में आया क्या? समझ में आया? बोलो बोलो, समझ में आया क्या? समझ में आया हेलो। कि नहीं? हाँ हाँ, बोलो बोलो। हेलो, हाँ। समझ आ रहा है? समझ आया? आगे बढ़े। ओके, अब आपकी बारी है। अब तो हमने कंसेप्ट सीख लिया, अब आप लगाओगे प्रैक्टिस। ओके। एक मिनट, मैं कर रहा हूँ। तो अब हमने कंसेप्ट समझ लिया कि लाइक हाउ वी कैन कैलकुलेट, एक प्रोसीजर क्या होता है, कैसे हम एक डेसिमल, सॉरी, बाइनरी नंबर को डेसिमल में कैसे कन्वर्ट करते हैं। चलो अब आगे बढ़ते हैं प्रैक्टिस की तरफ। सबसे पहले आप निकालो 10 100 निकालो इसका डेसिमल। 10101 10110 10111 निकालो इसका डेसिमल। 11000 11001 11010 निकालो गाइस। कैलकुलेट द बाइनरी ऑफ द नंबर विच यू कैन सी ऑन योर स्क्रीन। चलो अभी बढ़ते हैं प्रैक्टिस के ऊपर। प्रैक्टिस मेक्स अस परफेक्ट, सो दैट्स व्हाई वी विल फोकस मोस्ट ऑन प्रैक्टिस। निकालिए इसका बाइनरी, सॉरी, इसका डेसिमल नंबर निकालो। सो 11010 111 11100। मेरा साउंड आ रहा है गाइस? कैन यू हियर मी? मेरा साउंड आ रहा है आपको? Yes, sir. Yes, वन sir. वन 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 5 टाइम है क्या? 5 टाइम। 1 0 0 0 0 1 0 0 0 0, सॉरी 4 टाइम। 1 0 0 0 1। ओके, निकालिए इसका बाइनरी। 1 0 0, सॉरी डेसिमल। 1 0 0 1 0 0 1 0 1 1 0 0 1 1 0 1 0 1, सॉरी 0 0 1 0 0 1 0 1 0 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 1 0 1 0। इसमें रैंडमली दे दिया क्या? 1 1 0, सॉरी 1 0 0 1 0 0 1 1 0 0 1 0 0 0 1 0 0 0 1 1 1 1। चलो इतना ठीक है। ओके गाइस, टेल मी द बाइनरी ऑफ फर्स्ट व्हिच यू कैन सी ऑन योर स्क्रीन। 20. 20. 20। देखो मैं चाहता हूँ गाइज आप सब प्रैक्टिस करो, सब हमें प्रैक्टिस करके साथ में आगे बढ़ना है और आपको आपको फ्यूचर अपना ब्राइट करना है। ओके, सो सबसे पहले 20। वेरी गुड। यस गाइज, रिमेनिंग आप निकाल पा रहे हो? Second 21. अब इसने क्या कर दिया, इसने रैंडमली मेरे को बता दिया। चलो अब आप क्या करो, चलो ठीक है, सही है 21। अब क्या करें इसमें सर वो 26 तक कंटिन्यू आएगा. सर किसका फर्स्ट आएगा? वाला 28 आएगा. कौन सा कौन सा कौन सा? 20. 21 का 28 है क्या? बताओ बताओ। 1 1 0 1 0 1 इसका क्या है? गाइस 21. 21 है ना, इसका 21 और इसका? सर वो 22, 23, 24, 25, 26 कंटिन्यू आएगा वो. हाँ ये भी, ये पूरा कंटिन्यू ही है। हाँ उसके बाद में इधर वाले भी कुछ कंटिन्यू है, फिर बीच में मैं आपको थोड़ा रैंडमली देता हूँ। सॉरी। ठीक है, अब थोड़ा आपको प्रेशर बढ़ेगा और बढ़ना चाहिए, मजा आएगा इसमें सॉल्व करते हुए। देखो मैथ सॉल्व करने में मजा आता है जब हमें वो पता होता है कैसे सॉल्व करना है। तो आपको पता है कि हाउ वी कैन सॉल्व इट। तो इधर वाले अभी छोड़ देना, अभी जो मैं बता रहा हूँ 1 0 1 1 1 1, ये वाला सॉल्व करो। 1 0 0 0 1 0 1 0 1 1, ये तो निकाला है आपने, ये निकाल देते। 1 0
1 1 1 1 1, ये वाला निकालो जो मैं भी लिख रहा हूँ, 1 0 0 1 1 1 1 1 1 0 0 0। ओके, बाद में 1 1 1 1 3 4 5 1 0 1 0, सॉरी 1 0 1 1 0 0 1 1 1 0 0 0। निकाले गाइज? ये इधर Yes, वाले sir. जा रहे हैं, इसको थोड़ा छोड़ देते हैं क्योंकि ये सिक्वेंशियली आ गए। सो जस्ट इग्नोर दिस। सो विल फोकस ऑन दिस न्यू वन। ठीक है, इसको निकालते हैं, इसको निकालिए, ये वाला। चलो बताइए पहला वाला क्या आया? 47. 47, एवरीवन? 47. सबको आया? Yes, sir. ओके, वेरी गुड। चलो, यू आर वेरी स्मार्ट। 48, सॉरी 47 ना, 47 और 48। 47. 47. चलो वेरी गुड, आगे? 68. 68, वेरी गुड, आगे? करते जाओ, सब ने करना है। गलत भी होता है ना गाइज, इट्स फाइन, कोई प्रॉब्लम नहीं है, गलती से सीखेंगे आप। ठीक है, चलो आप सबसे पहले इतना सारा निकाल लो, फिर मैं आपको पूछूंगा कि आपने क्या क्या निकाला। सबसे पहले निकाल लो सारे। 1 0 0 0 1 0 0 1 1 1 0 1 0 1 1 1 1 0 1 1 1 1 0 1 1 3 7 3 6 7 8 2 3 4 5 6 7 8 1 0 0 1 0 1 0 0 1 0 1 0 1 1 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 1 1 0 1 1 1 0 0 0 1 1 1 0 0 1 1 1 1 4 टाइम 1 0 1 0 1। थोड़े नंबर कॉम्प्लेक्स बढ़ाऊंगा मैं धीरे धीरे। ठीक है, प्रैक्टिस बहुत करना है। आई रियली फोकस ऑन प्रैक्टिस सो मच। कुछ भी एक टॉपिक्स होगी उस पर बहुत सारी प्रैक्टिस हमें करना है ताकि वो टॉपिक्स हमें समझ में आ जाए। ओके, प्रैक्टिस इज वेरी वेरी इंपॉर्टेंट rather than just trying to complete the topics. We have to practice. बताइए पहले जो पहला रो है या फिर ये वाले ए वाले, मैं इसको बोलता हूँ ये ए है, ये बी है। ए वाले सबके हो गए पूरे क्लियर? ए वाले निकाल लिए गाइस? Last वाला okay. निकालो, इजी है गाइस, यू कैन डू इट। आई नो गाइस, यू आर वेरी स्मार्ट, और आगे और स्मार्ट बनोगे आप सब लोग। हम्म, तो ए वाले ऐसे समझना, ए वाली इजी है, बी वाले इंटरमीडिएट है, और सी वाले हार्ड है। ठीक है, तो 1 1 0 0 1 1 1 1 1 1 0 1 1 1 1 1 5 1 1 1 0 0 0 1 4 1 1 1 0 0 1 0 0 0 1 0 1 1 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0।
1 2 3 3 3 4 5 6 3 1 2 3 4 5 6 7 1 2 3 निकाल लिए. चलो ए वाले सब हो गए. Yes, sir. सांगा की बरं सांगा काय ते आधी 68 नंतर सांगा 68 नंतरचं काय आहे हे वाला सांगा थर्ड नंबरचं 95. 95 सगळ्यांना भेटलंय का 95 चेक करा एकामेकाचं आन्सर चेक क्रॉस चेक करत चला 95 बरोबर आहे का गर्ल्स इज इट राईट 95 त्यानंतर Yes, sir. नेक्स्ट वाला नेक्स्ट सांगा 23. 23 39. 39. 39 39. व्हेरी गुड त्याच्यानंतर 39. त्याच्यानंतर 56. 56 त्याच्यानंतर 56. हा नेक्स्ट 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 32. 32. देन 89. 89 ओके व्हेरी गुड चलो बढ़िया तो ए वाले सगळ्यांचे झालंय का गाईज सगळ्यांनी ए वाले कॅल्क्युलेट केले आहे कोणी राहिलाय ज्यांचं ए वाला Sir, last वाला 24 आहे. हा 24 ना 24. 24. चलो व्हेरी गुड सर त्याच्या वरचं 89 आहे. हा 89 आहे ना 32 वाला बरोबर सर एक खाली वर झालं वाटते. ओके लेट इट बी बट काढलंय ना तुम्ही बरोबर सॉरी लिहिण्यात मी थोडी खालीवर लिहिलं असेल मला याचं सांगा टेल मी दिस सर लास्ट वाला 40 आहे ना. लास्ट वाला 40 हे मला सांगा हे सांगा 10 याचं सांगा बरं याचं काय आलंय 10110001 याचं काय आलंय बरं 89. 89 व्हेरी गुड आणि याचं काय आलंय 1000 याचं 24. 1100 व्हेरी गुड 24. ओके बी वाले आलंय का चला सांगा पहिलं काय आहे 137. 137 गर्ल्स चेक करत राहा बरोबर आहे का दुसरं 215. 215 व्हेरी गुड नेक्स्ट आता बाकीचे काढतो ओके सर. ओके गाईज ठीक आहे यू कॅन टेक युअर टाइम काढा